विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक संपूर्ण प्रसिद्ध झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेल्वेचे कोणकोणते एक्झाम कोणकोणत्या महिन्यामध्ये किती तारखांपासून सुरू होणार आहेत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे रेल्वेकडून. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB आपण त्याला म्हणतो, एक्झाम नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर बघू शकता फॉर CN 6/2024 NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी 12वी पास वाल्यांचं हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि ग्रॅज्युएट वाल्यांचे आधीच वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि त्याचे पेपर देखील चालू झालेले आहेत. अंडर ग्रॅज्युएट आणि बघू शकता ग्रुप D वाल्यांचं देखील वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. आता मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट पुस्तक हे महाराष्ट्र स्टडीचे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे. 2014 ला झालेल्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. बघू शकता हा याचा इंटरफेस आहे. हे पुस्तक नामांकित पब्लिकेशन स्मार्ट स्टडीचे आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार हे एकदम प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. एकदम बेस्ट क्वालिटीचं पुस्तक आहे. याच्यामध्ये IBPS ही परीक्षा घेणार असल्यामुळे IBPS पॅटर्न नुसार परीक्षेला या ठिकाणी 5 पर्याय बघू शकता. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये 2014च्या देखील प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तकालयातून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकतात. आता आपल्या मेन टॉपिक कडे आपण पुन्हा येऊयात व्हिडिओला. तर जे वेळापत्रक आहे ते कधीपासून कधीपर्यंत पेपर होणार आहेत तुम्ही येथे बघू शकता. जे पहिलं आहे तर बघू शकता NTPC अंडर ग्रॅज्युएट जे आहेत ते या ठिकाणी बघू शकता. आता महिना आहे आज या ठिकाणी बघू शकता 8 तारीख आहे. 8 तारीख तर 8 जून आहे. 8 जून आहे आज. तर 29 जून 2025 पासून 29 जून पासून 29 पासून अंडर ग्रॅज्युएट ज्याच्यामध्ये रेल्वे TC, रेल्वे सुपरवायझर असे वेगवेगळी पदे आहेत त्याच्यामध्ये हे पेपर होणार आहेत. अंडर ग्रॅज्युएट 12वी वाल्यांसाठी जी परीक्षा होती 29 जून पासून ते 21 जुलैपर्यंत म्हणजे जवळ हे पेपर कंप्लीट 1 महिना इथे चालणार आहेत. 1 महिना हे पेपर चालणार. CBT 1 चे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे रेल्वे ग्रुप D चे पेपर. रेल्वे ग्रुप D चे पेपर तर हे पेपर संपल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी लगेच 26 जुलैपासून हे पेपर सुरू होतील. तर डायरेक्टली या ठिकाणी 27/9/2000 म्हणजे सप्टेंबर डायरेक्टली 2 महिने हे पेपर डायरेक्टली 2 महिने चालतील. 2 ग्रुप D आहे. सर्वात जास्त इथे फॉर्म आलेले आहेत. 1 करोड पेक्षा जास्त इथे अर्ज आलेले आहेत. म्हणजेच 26 जुलै ते डायरेक्टली 27 सप्टेंबर पर्यंत हे पेपर चालणार आहे. कंप्लीट 2 महिने हे पेपर चालतील. त्याच्यानंतर ALP ची नवीन जी जाहिरात आलेली होती त्याचे पेपर 4 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. ठीक. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेवढे पण या ठिकाणी डाउनलोड जे हॉल तिकीट वगैरे परीक्षेच्या 10 दिवस या ठिकाणी तुम्हाला काय समजेल, 10 दिवस अगोदर तुमची पेपर कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या शहरामध्ये आहे हे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर परीक्षेच्या 4 दिवस अगोदर या ठिकाणी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. SC ST ला ज्यांचा या ठिकाणी ट्रॅव्हलिंगसाठी पास भेटतो फ्रीमध्ये तो देखील डाउनलोड करता येईल. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.